नमस्कार प्रेक्षक हो, मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि अर्थातच बुलेटिनची सुरुवात करणार आहोत रक्षाबंधन सणाच्या बातमीनं. आज रक्षाबंधनाचा सण, भावा बहिणीच्या गोड नात्याचा दिवस. पुण्यात खासदार सुप्रिया सुळे यांनीही कोरोना योद्ध्यांना राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाचे डॉक्टर, पोलीस अधिकारी, सफाई कर्मचारी, रुग्णवाहिका चालक यांना यावेळी राखी बांधण्यात आली. तर मुंबईमध्ये महापौर किशोरी पेडणेकर यांनीही कोरोना योद्ध्यांना राखी बांधली आहे. यावेळी किशोरी पेडणेकरांनीही डॉक्टर, परिचारिकांसह स्वच्छता कर्मचाऱ्यांना राखी बांधली. महापौर किशोरी पेडणेकर यावेळी बोलत असताना त्यांनी जनआशीर्वाद यात्रा ही मुंबईकरांची छळवणूक यात्रा असल्याचंही म्हटलंय. तर जर पेशंट रुग्ण वाढले, कोरोना रुग्ण जर वाढले तर याला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी केलाय. एकाच्याही चेहऱ्यावर या यात्रेदरम्यान मास्क नव्हता. अशा राजकीय रॅली कोरोना वाढल्यास जबाबदार आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि नारायण राणेंना स्वप्न वगैरे पडलं असेल, हे विधान त्यांनी केलेलं आहे. जे त्यांनी एकनाथ शिंदेंबद्दल नारायण राणे विधान केलं होतं त्यावरती बोलत असताना किशोरी पेडणेकरांनी त्यांना टोला लगावलेला आहे, प्रत्युत्तर दिलंय. एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीनं कोविड काळात काम केलंय ते बघता त्यांना शिवसेनेत करमत नाही असं वाटणं हे नारायण राणेंना पडलेलं स्वप्नच म्हणावं लागेल असं त्यांनी म्हटलंय. तर लसीकरणाचा विक्रम होत चाललाय, याबाबत केंद्राचे आभारही त्यांनी मानले. पण अधिक प्रयत्न झाले पाहिजेत असंही त्यांनी म्हटलंय. जे प्रयत्न करतात त्यांच्यात मात्र खोडा घालण्याचं काम केलं जातंय. आज मी रक्षाबंधनानिमित्त फ्रंटलाईन वर्कर्स सोबत राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करत आहे. डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक या सर्वांनाच त्यांनी राखी बांधली आहे. एकीकडे पुण्यातली दृश्य आपण पाहतोय आणि दुसरीकडे मुंबईतली महापौर किशोरी पेडणेकर या कोरोना योद्ध्यांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करताना बघायला मिळतात. तर डॉक्टर्स आणि पोलिसांनी कोरोना काळात खूप मोठं काम केलंय अशा शब्दांमध्ये खासदार सुप्रिया सुळेंनी कोरोना योद्ध्यांचं कौतुक केलंय. गेल्या 1.5 वर्षात कोविड काळात आपण माणुसकी जपली आहे असंही त्यांनी म्हटलंय. प्रशासनात काम करणारे इंजिनियर्स असतील, वायरमन असतील, आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका असतील, या सगळ्यांनी गेल्या 1.5 वर्षात जे काम केले अतिशय कौतुकास्पद आहे. लॉकडाऊन करण्यासाठी आम्ही लोक अनेक वेळा घरी राहिलो, पण तुमच्यासारखे असंख्य लोक हे फील्डवर गेले. स्वतःच्या कुटुंबाची काळजी न करता, स्वतःची काळजी न करता आपण सातत्याने आपलं सामाजिक काहीतरी देणं आहे म्हणून गेले 1.5 वर्ष, कोविडचा पीक असू दे किंवा कोविड कमी झालेला असू दे, आपण सगळ्यांनी सातत्याने जे काम केलं त्याच्या किती आभार आम्ही मानले तर ते कमीच आहे. पण तुमचा फुलाची पाकळी आमच्याकडून एक छोटासा कौतुक सोहळा म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम आमच्या युवती सगळ्या महिलांनी मिळून आज घेतलाय. तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईमधील फ्रंटलाईन वर्कर्स सोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला, ज्यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, स्वच्छता कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांसोबत हा सण जो आहे तो त्यांनी साजरा केलेला आहे. सगळ्यांना त्यांनी राखी बांधून त्यांच्या सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. रक्षाबंधन, राखी म्हणजेच रक्षा कर. मग कोणी रक्षा केली तर खऱ्या अर्थाने जे लढले बांधव. पहिलं हॉस्पिटल असेल करोनाचं, ज्याच्यामध्ये आपण पहिलं क्वारंटाईन, त्यांना देणं लागणारी औषधं, उपचार, पहिले पेशंट ॲडमिट हे कस्तुरबामध्ये केलं. आणि कस्तुरबा हॉस्पिटल हे व्हायरस, अनेक वेगवेगळे विषाणू सगळं म्हणजे त्याच्यात सगळं आलं. बर्न पेशंट हे इथे ॲडमिट होतात. आणि म्हणूनच त्यांचे डीन आपले पवार सर यांना सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं येस, खरे हे सगळे आमच्याकडे येणं होते. म्हटलं नाही, बहीण भावाकडे त्या निमित्ताने एक माहेर कसं असतं हे अनुभवायला मिळू दे आम्हाला. आणि त्या उक्तीप्रमाणे आलो. आज सिस्टरांचा पण सगळ्या माझ्या सहकारी ह्यांनाही मला बांधायचे, मला त्यांना बांधायचे. आपण प्राथमिक स्वरूपात सगळ्यांना बांधलं. त्याच्यामध्ये अगदी स्वीपरपासून, सिक्युरिटीपासून, डॉक्टर, नर्सेस सगळ्यांना घेतलं. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आज त्यांच्याच मतदारसंघात असलेल्या पुणे जिल्ह्यातील मनसर पोलीस स्टेशनच्या महिला पोलिसांनी राखी बांधली आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना येथे हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडलाय.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पाथरवाला येथे आपल्या गावी साध्यापणानंच रक्षाबंधनाचा सण साजरा केला। यावेळी त्यांची धाकटी बहीण वर्षा देसाई यांनी राजेश टोपे यांचं औक्षण करून ओवाळणी केली आणि त्यांना राखी बांधली आहे। एकूणच देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा होताना बघायला मिळतोय। बहीण भावाच्या नात्याचा आजचा दिवस। तर आरोग्यमंत्र्यांनी आज त्यांच्या गावी त्यांच्या घरी आपल्या बहिणीसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला। राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील आपल्या बहिणीसोबत रक्षाबंधन साजरा केलाय। राजकारणात कितीही व्यस्त असलो तरी रक्षाबंधनासाठी वेळ काढतो अशी प्रतिक्रिया यावेळी गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। तर ही सुंदर दृश्य खरं तर आज भावा बहिणीच्या प्रेममय नात्याची पाहायला मिळतात। माणूस कितीही मोठा असला तरी त्याचं हे सुंदर नातं आपल्या बहिणीसोबत असतं आणि आज या नात्याचं स्वरूप या ठिकाणी बघायला मिळते। देशभरात, राज्यभरात, गावागावात प्रत्येक ठिकाणी आज बहीण भावाच्या प्रेमाचं हे चित्र या ठिकाणी बघायला मिळते। राखी बांधून प्रेम व्यक्त करण्याची अनोखी परंपरा आपल्या देशात पूर्वीपासून चालत आलेली आहे। आजचा दिवस खास असतो बहिणीसाठी आणि भावासाठी। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्यात। ज्या बहिणीने तुम्हाला आगळा खांद्यावर खेळवून वाढवलेला आहे किंवा ज्या बहिणीला तुम्ही साखरेचं पोतं म्हणून मिरवलेलं आहे त्या बहिणीचा तुमच्यावर पहिला हक्क आहे। मी बहीण आहेच आहे, ताई आहेच आहे, पण ती बहीण तुमची आज फार आतुरतेने वाट बघते आणि तुम्ही तिच्याकडनं राखी बांधून घेतली, तिला आठवणीने एखादी छान भेट दिली तर ती माझ्यापर्यंत पोहोचेल आणि तिचं जे ओतप्रोत तुमच्यावर प्रेम आहे त्या प्रेमाची बरोबरी मला करता येणार नाही। मी ज्या लोकांना पहिल्यापासून राखी बांधते त्याच लोकांना राखी बांधते, मी त्याच्यामध्ये वाढ केलेली नाही। तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही रक्षाबंधनाचा सण साजरा केला। त्यांच्या घरातली ही दृश्य आपण पाहतोय। या महिला आहेत ज्या पडळकरांना राखी बांधत आहेत। त्यांच्या घरातल्या नातेवाईकांमधल्या या महिला असू शकतील आणि भावाच्या नात्यानं ही राखी जी आहे ती बांधली जाते। खरं तर ते आमदार आहेत त्यामुळे बरेच जण त्यांच्या आसपासच्या गावांमधील देखील नागरिक या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी असतात त्यांच्या प्रेमापोटी राखी बांधत असतात आजच्या दिवशी। आणि हा रक्षाबंधनाचा सण साजरा होताना सांगलीमधली ही दृश्य आहेत पडळकरांच्या घरची आणि अनेक महिला ज्या आहेत त्यांना राखी बांधण्यासाठी त्यांच्या घरी आल्याचं बघायला मिळतंय। माजी कृषी राज्यमंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या घरीही रक्षाबंधन सोहळा जो आहे तो पार पडलाय। खोत यांच्या भगिनी रुपाली खोत यांनी औक्षण करून त्यांना राखी बांधली आहे।